पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्यांना दणका बसलाय। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। तुर्की देशाचा भारताविरोधात पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा। आम्ही पाकिस्तानला यापुढेही मदत करत राहणार। तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांची भूमिका कायम। पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की आणि अझरबैजान देशाला भारतीय पर्यटकांचा दणका। संघर्षानंतर या दोन देशांसाठीचं बुकिंग्स रद्द करणाऱ्यांची संख्या 250% वाढली, तर बुकिंगमध्ये 60% घट। पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीविरोधात भारतीय ट्रॅव्हल्स एजन्सीचा बहिष्कार। ईज माय ट्रिप ट्रॅव्हल्स एजन्सीकडून तुर्कीवर बहिष्काराचा निर्णय। पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या देशामध्ये नागरिकांना न पाठवण्याचा निर्णय। पुण्यामधील व्यापाऱ्याला पाकमधून धमकीचे फोन। तुर्की सफरचंद बॉयकॉट केल्यानं पाकिस्तानमधून धमकी, तर तुर्की वस्तूंची विक्री बंद केल्यानं इतर व्यापाऱ्यांनाही धमकी आल्याची माहिती। व्यापाऱ्यांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा। आपल्या व्यापाऱ्यांना धमका येत असतील तर पोलिसांनी लक्ष घातलं पाहिजे। पाकिस्तानच्या उचापतींना उद्योजक घाबरणार नाहीत। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। तुर्कीबाबतचा व्यापाऱ्यांच्या निर्णयाचं अभिनंदन। नेशन फर्स्ट भूमिका घेणाऱ्या व्यापाऱ्यांचं स्वागत। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। गदर सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांचाही तुर्कीमध्ये शूटिंग न करण्याचा निर्णय। जो भारताचा मित्र नाही तो आपलाही नाही। माझ्यासाठी भारत प्रथम असल्याचं म्हणत अनिल शर्मांनी घेतला तुर्कीमध्ये शूटिंग बंदीचा निर्णय। ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचा तुर्कीवर बहिष्कार। तुर्कीमध्ये सिनेमांचं चित्रीकरण न करण्याचा निर्णय। तुर्की निर्माते, निर्मिती संस्था, कलाकार आणि इतरांना काळ्या यादीमध्ये टाकण्याचं आवाहन। जेएनयू पाठोपाठ जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाकडून सुद्धा तुर्कीबाबत महत्त्वाचा निर्णय। तुर्की सरकारसोबत केलेल्या शैक्षणिक संस्थांसोबतच्या सामंजस्य कराराला जामिया मिलियाकडून स्थगिती।